नमस्कार मंडळी, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती आपलं स्वागत करतो. थंबनेल तुम्ही बघितला असेल, एकदम बरोबर आहे. MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. त्यांना 15,000 रुपयाचं अर्थसहाय्य किंवा 10,000 रुपयाचं अर्थसहाय्य हे अमृत योजनामधून भेटणार आहे. तर ते कसं भेटणार आहे, कोणते विद्यार्थी त्यासाठी पात्र आहेत, कोणाला तो लागू होतो आणि ती ऑनलाईन प्रोसेस काय आहे, तर ऑनलाईन प्रोसेससुद्धा आपण या सगळ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर शेवटपर्यंत न चुकवता पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन नवीन माहितीसाठी. चला तर स्टार्ट करूया आपण ऑनलाईन प्रोसेस. तर तुम्हा सर्वांना नाही का या वेबसाईटवर यायचं आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल, त्याच्यावरती क्लिक करा. तुम्ही या पेजवरती ओपन व्हाल. ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बघा समोर योजना म्हणून लिहिलेलं आहे आणि योजनेच्या खाली इथं स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन अर्थसहाय्य म्हणून आहे. तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं डाव्या साईडला जे UPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी आहे आणि उजव्या साईडला जे आहे ते MPSC स्पर्धा परीक्षा गट अ ब आणि म्हणजे राजपत्रित आणि अराजपत्रित या दोन्हीसाठी पण आहे. तर याच्यावर तुम्हाला पुढे पहावरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज जे आहे ते ओपन होईल. या ठिकाणी बघा लिहिलं या MPSCच्या मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या तयारीसाठी अर्थसहाय्य देणार आहे. तर हे काही जे अर्थसहाय्य आहे ते ह्याच्यासाठी MPSCच्या मुख्य परीक्षांना जे पात्र झालेले आहेत, म्हणजे ज्यांनी पूर्व परीक्षा कोणत्याही ह्याच्यातून पास केलेली आहे किंवा जे मुलाखतीसाठी तयारी करत आहेत, ठीक आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आहे. तर आपण बघणार आहोत कोणते कोणत्या अराजपत्रित किंवा राजपत्रित पदे आहेत ते. या ठिकाणी बघा योजनेचा उद्देश दिलेला आहे. म्हणजे जे युवक युवती आहेत जे महाराष्ट्रामध्ये लोकसेवा आयोग MPSCची स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत आणि जे परीक्षेमध्ये पूर्व परीक्षा जे असते त्याच्यामध्ये उत्तीर्ण झालेले आहेत आणि मुख्य परीक्षेसाठी किंवा जे मुलाखतीच्या तयारी करतायत त्यांच्यासाठी हे अर्थसहाय्य देणार आहे. योजनेचा लक्ष्य गट दिलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पूर्ण माहिती वाचून घ्या. या ठिकाणी बघा खाली आयोगाच्या खालील परीक्षांचा अंतर्भाव आहे, म्हणजे हे परीक्षा त्याच्यामध्ये सामील केलेले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित पदे, त्याच्यामध्ये राज्यसेवा, निरीक्षक वैद्यमापनशास्त्र सेवा, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध तांत्रिक सेवा, तांत्रिक पदे सुद्धा याच्यामध्ये आहेत जी राजपत्रित आहेत. महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, तर स्थापत्य सुद्धा आहे, वनसेवा पण आहे, महाराष्ट्र कृषी सेवा आहे. या ठिकाणी बघा जे राजपत्रित आणि अराजपत्रित सुद्धा आहे. सहाय्यक कक्षा अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, मुद्रांक निरीक्षक, याच्यामधून कोणतीही पूर्व परीक्षा जर पास केलेली असेल कोणत्याही विद्यार्थ्यांनी किंवा एखादा विद्यार्थी याच्यामध्ये ज्याच्यासाठी मुलाखती आहे, ठीक आहे, ओरल आहे, त्याच्यासाठीही पात्र असेल तर त्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये जे अर्थसहाय्य ते भेटणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा लाभार्थी निवड निकष दिलेला आहे. म्हणजे त्यांनी अर्जदारांनी काय करायचं आहे, अमृत संस्थेच्या लाभार्थी निकषांची पूर्तता पूर्ण करायची. जे काही त्यांचा दिलेला असेल नियम तो सगळं पूर्ण करायचे किंवा त्यांचा आपल्याला नाही का फॉर्म भरावा लागतो, ते फॉर्म भरून द्यायचा आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी. तर तो आपण ऑनलाईन पद्धतीने भरणार आहोत. तो शेवटपर्यंत बघत राहा. या ठिकाणी बघा अर्ज करण्याची पद्धत दिलेली आहे त्यांनी. तुम्ही या ठिकाणी जर इच्छुक असाल तर या संकेतस्थळावर www.mahamrut.org.in वर जायचंय आणि ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा लाभाचे स्वरूप सगळ्यात महत्वाचं आहे, जे विद्यार्थ्यांना किती लाभ भेटणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वर नमूद केलेल्या राजपत्रित सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी, ठीक आहे, पूर्वतयारीसाठी रक्कम 15,000 रुपये. बघा या ठिकाणी बघा 15,000 रुपये प्रति लाभार्थी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. ठीक आहे. तर 15,000 रुपये भेटणार आहे मुख्य परीक्षेची पूर्वतयारीसाठी. त्यानंतर या ठिकाणी बघा जर राजपत्रित मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी 10,000 रुपये भेटणार आहेत. त्यानंतर बघा अराजपत्रित पण असतील तर सेवा मुख्य परीक्षा असेल अराजपत्रित पदाच्या त्यालाही 10,000 रुपये प्रति लाभार्थी भेटणार आहे. आणि जर अराजपत्रित मुलाखत असेल तर पूर्व तयारीसाठी त्याला 5,000 रुपये एवढी रक्कम भेटणार आहे. तर आपल्याला आता नाही का त्याच्यामध्ये अप्लाय करायचं आहे ऑनलाईन. कशा प्रकारे करायचं आहे शेवटपर्यंत बघत राहा. आपण आता ह्याच्यावरती काय करायचं, इथं अर्ज करा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर जर तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड असेल याच्यामध्ये तर तुम्ही अकाउंट साइन इन करायचे आणि जर नसेल तर तुम्हाला क्रिएट ॲन अकाउंटवरती क्लिक करायचंय.
समोर आधार क्रमांक आणि खाली मोबाईल नंबर टाकून जनरेट OTP करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 6 डिजिट OTP हा तुमच्या मोबाईल नंबरवरती पाठवण्यात येईल. वन टाईम असेल तो टाकायचा आहे आणि व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार कार्डमध्ये ज्या डिटेल्स आहेत तुमच्या त्या इथं दिसतील. नाव दिसेल, जन्मतारीख दिसेल आणि तुमचा परमनंट ॲड्रेस आणि जेंडर एक असेल. त्यानंतर तुम्हाला खाली बॉक्समध्ये टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नेक्स्ट प्रोसेस करायची आहे. प्रोसेस झाल्याच्या नंतर समोरची एक विंडो ओपन होईल या प्रकारे रजिस्ट्रेशन कंप्लीट करण्यासाठी. सगळ्यात प्रथम तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस जो परमनंट आहे, कारण ज्याच्यावरती तुम्हाला OTP येणार आणि तुमचा ID पासवर्ड दोन्हीही जनरेट होऊन त्याच्यावरती येणार आहे, ते तुम्हाला सगळ्यात आधी टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट जी माहिती भरायची जिल्ह्याची, तुम्ही ज्या जिल्ह्यात राहता, ज्या जिल्ह्यामध्ये स्थायिक आहात, त्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी चूज करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही ज्या तालुक्यात राहता तो तालुकासुद्धा सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट गावावर क्लिक करायचं आहे. तुम्ही ज्या गावामध्ये रहिवासी आहात, ज्या गावाचं तुम्हाला ग्रामपंचायत आहे, त्या ग्रामपंचायतीला तुम्ही क्लिक करा किंवा त्या गावाला क्लिक करा. ही व्यवस्थित माहिती भरून घ्या. नेक्स्ट जे कॉलम आहे ते आहे धर्म. तुमचा जो धर्म असेल तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कास्टवरती सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये बऱ्याच कास्ट दिलेल्या आहेत. गोकुळ आहे, ठाकूर आहे, पुरोहित आहे. तर यापैकी तुमची जी कास्ट असेल त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. जर कास्ट याच्यामध्ये नसेल तर वरती ऑदरमध्ये क्लिक करा आणि ऑदरमध्ये क्लिक करून तुम्ही तुमची कास्ट टाईप करून घ्या. त्यानंतर सगळी माहिती भरली आहे ह्याची खात्री करून साइन अपवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर एक OTP जनरेट होईल आणि तो तुमच्या ईमेल IDवर जाईल. जनरेट झालेला OTP त्या ठिकाणी टाका आणि व्हेरीफाय बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर प्रोसेस ही तुमच्या शेवटच्या टप्प्यात येईल आणि राहिलेली रिमिंग प्रोफाईल ही तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर बघा त्याच्यामध्ये तुम्हाला नाव दिसेल, मोबाईल नंबर दिसेल, ईमेल ID, आधार क्रमांक, जिल्हा, तालुका, गाव, धर्म आणि जात तुमची कन्फर्म झाल्यानंतर, सर्व व्हेरीफाय झाल्यानंतर नेक्स्ट बटनावर तुम्ही क्लिक करा. नेक्स्ट पर्सनल डिटेल्समध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचं पूर्ण नाव लिहायचं आहे. त्यानंतर आईचे पूर्ण नाव लिहायचं आहे. दुसरा एक परमनंट मोबाईल नंबर असेल तो इथं द्यायचा आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला तुमचं रक्तगट ब्लड ग्रुप जर माहीत असेल तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि वैवाहिक स्थिती, मॅरिड आहात अनमॅरिड आहात ते पण क्लिक करा. पॅन नंबरही अवेलेबल असेल तर टाका आणि नसेल तरी चालेल. यानंतर तुम्हाला एज्युकेशनवर क्लिक करायचं आहे. तुमचं डिग्रीला ॲडमिशन घेतलं आहे, तुम्ही डिप्लोमा करताय, HSC, ITI कशासाठी तुम्ही अप्लाय आहात ते तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे. हे खूप महत्त्वाचं आहे कारण याच बेसवरती तुम्हाला बाकीच्या प्रोसेस करायच्या आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या क्लिक करून घ्या. नेक्स्ट तुम्हाला ऑक्युपेशनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी गृहिणी आहात, रोजंदारी, शेती, सरकारी नोकरी किंवा स्वयंरोजगार यापैकी काही कारण असेल किंवा इतर असेल तर तुम्हाला या ठिकाणी ते क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला वार्षिक उत्पन्नावरती क्लिक करायचं आहे. तुमचं वार्षिक उत्पन्न हे किती आहे या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे कारण तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सुद्धा त्यासोबत जोडायचा आहे. त्यामुळे 0 ते 1, 1 ते 2 किंवा 8 लाखापर्यंत तुम्ही उत्पन्न दाखवू शकता. नंतर तुम्हाला त्या इन्कमचा सोर्स दाखवायचा आहे. म्हणजे गव्हर्नमेंट जॉब आहे, प्रायव्हेट आहे, ॲग्रिकल्चर आहे किंवा बिझनेस किंवा ट्रेडिंग करताय तर त्याच्यापैकी एकावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट बटनावर क्लिक करा. केल्यानंतर तुम्हाला ॲड्रेस डिटेल विचारली जाईल. त्यामध्ये तुमचा सध्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता हा दोन्हीही एकच असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जो बॉक्स दिला आहे त्याच्यामध्ये टिक करा आणि सबमिट बटनावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या प्रकारचा डॅशबोर्ड जो आहे तो ओपन होईल. ओपन केल्यानंतर या ठिकाणी उजव्या साईडला बघा तुमचं नाव असेल. या ठिकाणी प्रोफाईल अपडेट किंवा चेंज पासवर्ड म्हणून असेल. या डाव्या साईडला तुम्हाला बघायचं आहे स्कीम्स म्हणून दिलेलं असेल. त्या स्कीम्समध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं MPSC म्हणून UPSC या ठिकाणी वेगवेगळे गट दिलेले असतील. MPSC वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर तुमची जी काही एक्झाम असेल म्हणजे अराजपत्रित असो किंवा राजपत्रित असो, तुम्ही कोणत्या पूर्व परीक्षा पास केलेल्या आहेत आणि मुख्य परीक्षेसाठी पात्र आहात ते या ठिकाणी तुम्हाला सर्व परीक्षांची नावं दिसतील. या ठिकाणी बघा महाराष्ट्र अराजपत्रित गट बस संयुक्त पूर्व परीक्षा किंवा अराजपत्रित गट बस सेवा मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा. तर ह्या ठिकाणी वेगवेगळ्या परीक्षा दिलेल्या आहेत, प्रत्येकाची नावं दिलेली आहेत. किंवा तुम्ही जर मुलाखतीसाठी असाल पात्र तर त्या या ठिकाणी सुद्धा त्यांची नावं दिलेली असतील. तर तुम्ही त्या एक्झामवरती क्लिक करायचं आहे जे कोणत्या एक्झामवरती तुम्हाला पात्र केलेलं असेल तुम्हाला. ठीक आहे, थोडासा वेळ घेईल ओपन व्हायला. त्या ठिकाणी तुम्ही कोणत्या एका एक्झामवरती क्लिक करा. या ठिकाणी बघा असं ओपन केल्यानंतर तो काही एक्झामचा जो या ठिकाणी डॅशबोर्ड असेल तो ओपन होईल.
ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी तीच सर्व माहिती दिलेली असेल, तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. आणि वाचल्यानंतर या ठिकाणी बघा खाली अप्लाय, कॅन्सल आणि क्वेश्चन्स मार्कचं जे पॅनल आहे ते दिलेलं असेल. नोट बघा, नोंदणी करण्याची अंतिम तारीख अद्याप सुरू झालेली नाहीये, म्हणजे याच्यावरती आणखी नोंदणी करायला सुरू झालेली नाहीये. झाली असते तर या ठिकाणी अप्लाय बटन जे आहे ते ब्ल्यू कलरचं टिक झालं असते, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचंय. तर तुम्ही यासाठी सबमिट केलेला असेल तुमचा फॉर्म या योजनेसाठी. झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, त्याची एक प्रिंट काढायची आहे हार्ड कॉपी, आणि ती अमृत कार्यालय जे पुण्या इथं आहे त्या ठिकाणी नेऊन तुम्हाला ती त्या ऑफिसमध्ये सबमिट करायची आहे. सबमिट केल्याच्या नंतर ते गुणवत्ता यादीनुसार तुम्हाला तुमची यादी नाही का या अमृत संस्थेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करतील. आणि प्रसिद्ध झाल्यानंतर जर तुमचं नाव त्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला नाही का जे तुमचे आधार डिटेल घेतलेले आहेत, ठीक आहे, आपण रजिस्ट्रेशन करताना जे डिटेल भरलेले आहेत त्याच्यामध्ये तुमचं आधार संलग्न बँक खाता जे असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ते अर्थसहाय्य पोहोचवलं जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला ते अर्थसहाय्य भेटून जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला पूर्ण माहिती भेटलीच असेल, कसा फॉर्म भरायचा आहे, कोणत्या विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. तर तुम्ही पूर्ण ती ॲडव्हर्टाईज जी आहे ती व्यवस्थित वाचून घ्या, कोण त्याच्यासाठी पात्र आहे, काय काय त्याच्यासाठी गोष्टी लागतात. ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे ते तर मी सांगितलंच आहे तुम्हाला. तर जेव्हा तुम्ही त्यासाठी अप्लाय करताल किंवा आणखी अप्लायला सुरू झालेलं नाही आहे, ज्यावेळेस ते अप्लायला ऑन होईल त्यावेळेस तुम्ही त्यासाठी पात्र असाल तर तुम्ही नक्की अप्लाय करा आणि त्याचा हार्ड कॉपी जे आहे ते तुम्ही त्या कार्यालयामध्ये सबमिट करा. तर अशाच प्रकारच्या नवनवीन महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.